नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आज आलेलो आहे चर्चगेटमध्ये. आणि मी आज तुम्हाला दाखवणार की साऊथ बॉम्बेमध्ये रात्रीचा नजारा कसा असतो. चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पडताच आपण पाहू शकता ही भारतीय ध्वजाच्या कलरची लाईट्सने शोभित केलेली बिल्डिंग. स्टेशनच्या बाहेर पडताच हे दृश्य आपलं मन वेधून घेते. मुंबई म्हणलं की धावपळीचं आणि दगदगीचं व तसेच सर्वांच्या आवडीचं हे शहर. इथे माणसांबरोबरच वाहनांची सुद्धा तेवढीच गर्दी. हे आहे ओव्हल ग्राउंड. चर्चगेट स्टेशनपासून 2 मिनिटांच्या अंतरावर हे ग्राउंड आहे. हे ग्राउंड 22 एकरचं आहे आणि इथे खूप जण क्रिकेट व फुटबॉल खेळण्यासाठी येतात. या ग्राउंडमध्ये आतासुद्धा तुम्हाला काही लोक फिरायला आलेले दिसतात व काही लोक योगा करण्यासाठी सुद्धा दिसतात. ह्या ग्राउंडच्या समोरच आपण बघू शकता हे आहे राजाबाई क्लॉक टॉवर. या टॉवरची उंची 85 मीटर आहे. 2018मध्ये याची नोंद वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करण्यात आलेली आहे. हे मुंबई युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या हद्दीत येते. या ग्राउंडवर संध्याकाळच्या वेळी खूप शांत वाटतं. रात्रीच्या वेळचा हा नजारा बघण्यासारखा आहे. साऊथ बॉम्बे बघण्यासाठी देशातील व देशाबाहेरील अनेक लोक इथे येतच असतात. साऊथ बॉम्बेला फिरायला रात्रीच्या वेळी अनेक जण येतात, कारण इथे रात्रीची जी दृश्य असतात ते पाहण्यासारखी असतात. इथे रस्त्याच्या मध्यभागी जे बनवलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. एक छोटंसं गार्डन बनवून त्याच्या मध्यभागी बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि समोर आहे कायम जळत असणारी ही मशाल. असं म्हणलं जातं की मुंबई हे शहर कधीही झोपत नाही. हे शहर रात्रीसुद्धा प्रत्येकाला खूप सुरक्षित वाटतं आणि जे शहर प्रत्येक स्वप्नात जिवंत करतं ते शहर खूपच खास आहे. इथे आपण बघू शकतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे. हा पुतळा 9 फूट उंचीचा असून हा पुतळा बाळासाहेबांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त 23 जानेवारी 2021ला उभारण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आलेले होते. बाळासाहेबांचा हा पुतळा मुंबई शहराची शान वाढवतो. आता मी आलेलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. चर्चगेट स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती गेटवे ऑफ इंडिया आहे. चर्चगेट स्टेशनपासून इथे यायला तुम्हाला शेअरिंग टॅक्सीसुद्धा मिळेल. साऊथ मुंबईचं मेन आकर्षण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. याचे काम 1924मध्ये पूर्ण झालेले आहे. 1911मध्ये या स्मारकाचं कामाला सुरुवात झाली होती. ही वास्तू 26 मीटर उंच आहे आणि याची रचना बेसाल्टपासून केलेली आहे. अरबी समुद्राच्या बाजूलाच हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला खूप प्रमाणात गर्दी दिसते. इथे सर्वजण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी येतात. मुंबईचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतो ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच आपल्याला दिसतो तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा पुतळा. यांची स्थापना ही 12 ऑगस्ट 2007 रोजी झालेली आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की खूप गर्दी आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला समुद्राचा अथांग असा दृश्य तुम्हाला दिसत आहे. आणि इथे बोटसुद्धा खूप आहेत. हे बोट आता संध्याकाळच्या वेळी बंद झालेले असतात, पण दिवसभर हे चालू असतात. आजूबाजूला आपण पाहू शकतो की अनेक फोटोग्राफर इथे फिरत असतात. ते आपले फोटो काढून तिथेच आपल्याला प्रिंट देतात. 100 ते 150 रुपयेमध्ये ही लोक आपल्याला फोटो काढून देतात. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच आहे ते म्हणजे 5 स्टार लक्झरी हॉटेल ताज हॉटेल. हे हॉटेल इंडो सारासेनिक स्टाईलमध्ये बांधलेले आहे. हा ताज पॅलेस 1903मध्ये बांधला आणि बाजूचा टॉवर जो आहे तो 1972मध्ये चालू करण्यात आलेला आहे. मुंबईमधल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की त्याने एकदा तरी
ताज हॉटेलमध्ये आपल्या फॅमिलीसोबत जावं. इथे मी व्लॉग बनवायला आलो असताना इथे मला पाहायला मिळाला स्वराज्य सप्ताह. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांचा पोवाडा व गीते सादर करण्यात आली. इथे मोठ्या संख्येने शिवभक्त जमा झाले होते आणि जंगी मिरवणूकसुद्धा काढण्यात आली. या सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. हा सोहळा खूप थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे. महाराजांचा हा पुतळा अश्वारूढ आहे. इथे शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि ही शिवजयंती पाहण्यासाठी अनेक मोठ्या संख्येने शिवभक्त इथे जमा होतात. या 19 फेब्रुवारीला सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. आता मी ताज पॅलेसच्या जवळ आलेलो आहे. ताज पॅलेस हा जवळून सुद्धा तितका सुंदर व आकर्षक दिसतो. जी लाइटिंग केलेली आहे ती खूपच वेगळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळते. तुम्ही पाहू शकता हा नजारा खूपच असा वेगळा आहे. या पॅलेसच्या समोरच आपण पाहू शकता समुद्राच्या किनाऱ्यावरती अनेक जण टाईम स्पेंड करायला येतात. इथे चणेवाला तसेच भेळवाला, चायवाला हे सर्वजण इथे विक्री करत बसलेले असतात. तेव्हाच मी एक गोष्ट बघितली इथे की टांगा यावरती बंदी आल्यामुळे आता तुम्हाला बग्गी राईडसुद्धा इथे मिळते. बग्गी राईडमध्ये तुम्हाला इथे घोडा नसतो, फक्त ही जी गाडी आहे ती गाडी तुम्हाला राईड करते. या राईडची प्राईस 200 पासून स्टार्ट होते ते 1000 रुपयेपर्यंत. स्टेशनला मी परत जाताना पाहिला लाल बहादूर शास्त्री यांचा पुतळा. हा पुतळा 8 डिसेंबर 2007 रोजी बांधण्यात आला. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साऊथ बॉम्बेमधील फक्त चर्चगेटबद्दल माहिती दिली. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साऊथ बॉम्बेमधील अजून माहितीसुद्धा मिळेल. त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. दुसरा पार्ट तुम्हाला लवकरच बघायला मिळेल.